नमस्कार मंडळी, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला आणि टायटल आणि थंबनेल बघून तुम्ही ओळखलंच असेल की मी आता कुठे जातोय। अजून एक माझा ज्योतिर्लिंग कव्हर करणार आहे मी आता। तर त्याच्यासाठी मी छत्रपती संभाजी महाराज या शहरात चाललो आहे। तर तिथे गेल्यानंतर मी काय काय गोष्टी करणार आहे, जसं की आपलं एक ज्योतिर्लिंग झालं, त्याच्यानंतर तिथे लेण्या आहेत आणि एक देवगिरी किल्ला, या 3 गोष्टी मी तिथे करणार आहे। तर तुम्ही हा ब्लॉग, तुम्ही ही सिरीज पूर्ण एंडपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे। आता माझी काहीतरी 6:45ची ट्रेन आहे, 6:45ची। तर थांबलो आहे मी आता। तर प्रत्येकजण आता येतोय आपापल्या पद्धतीने, थोडं कामावरून काही जण हाफ डे घेऊन येतात आहे। तर आता सर्व एकत्र आल्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। तर आता माझ्यासोबत आहे सुशील, भावेश, अक्षय काष्टे आणि याला तर तुम्ही ओळखतात, आपण पहिला व्लॉग एकत्रच केला अष्टविनायकचा। आणि भाई एवढा लेट काय सीन बात सही है। चल ठीक आहे, टायमावर आहे तरी पण। ही पूर्ण 7 जणांची आमची सीट, 1 आणि इथे 4 आणि आम्ही इथे 2 जण। तर आता ही ट्रेन आम्ही काहीतरी पकडली आहे आणि हा आता एवढे स्टॉप घेणारी काहीतरी 41 स्टॉप घेणार आणि त्याच्यानंतर मग आम्हाला इथे घेऊन जाणार छत्रपती संभाजी महाराज नगर। फायनली आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजी महाराज नगरला। तर आता काहीतरी 2:30 वाजले आणि 7.5 तासाची जर्नी होती। एवढं काय वाटलं नाही प्रवासामध्ये, कारण तिकीट बुक होतं आणि बसूनच आलो आहे। तर आता हॉटेल आम्ही अगोदरच मुंबईवरून निघण्या अगोदरच आम्ही बुक केलेलं। तर आता पोहोचू तिथे आणि फटाफट फ्रेश होऊ आणि मग त्याच्यानंतर पहिलं तर कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ। हे असे काहीतरी आम्ही 7 जण एकाच रिक्षामध्ये। रेल्वे स्थानकापासून 30 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो श्री शिवेश्वर भक्त निवासमध्ये। सुप्रभात मित्रांनो, रात्री आम्ही काहीतरी 4 वाजता इथे पोहोचलो। वरती आल्यानंतर म्हणजे हे मंदिरापासूनच काहीतरी 500 मीटर अंतरावरच आहे श्री शिवेश्वर भक्त निवास। आतमध्ये रूम्स वगैरे ॲव्हरेज आहेत, म्हणजे आम्हाला काहीतरी 1000 रुपयामध्ये आम्ही 7 जण आता एका रूममध्ये राहतो आहे। ॲव्हरेज क्वालिटीचे रूम आहेत। AC रूम पण तुम्हाला इथे आला तर तुम्हाला अवेलेबल होतीलच। आता आतमध्ये सर्व रेडी होत आहेत, मी बाहेर आलो आहे। इथून मंदिर काहीतरी 500 मीटर अंतरावरच आहे। तर आता जसे हे रेडी झाले तसे खाली येऊ आणि पटकन अगोदर दर्शनाला जाऊ। शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या कृष्णेश्वर मंदिराचा उल्लेख आढळतो। वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा म्हणजेच शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथम 16व्या शतकात जीर्णोद्धार केला। सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला। मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडांमध्ये करण्यात आले आहे। या मंदिराचे नक्षीकाम खरंच अवर्णीय असून गाभाऱ्यात पुरुषांनी कमरेवरील कपडे काढूनच आत जाण्याची प्रथा आहे। तसेच मंदिरात प्रवेश करताना फोन आणि कॅमेरा मंदिराबाहेर ठेवण्याचे सक्तीचे नियम आहेत आणि त्यासाठी आपल्याला या जागी 5 रुपयामध्ये सेफ्टी लॉकर सुद्धा उपलब्ध आहे। आता मंदिराच्या बाहेर तर आलो आम्ही। आतमध्ये मंदिरामध्ये माझ्या मागे तुम्ही जर तुम्हाला दिसेल, हा बघा मंदिर मागेच आहे माझ्या। आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, तरी पण आता फोटो वगैरे तर काढायला काय भेटले नाही। एक ग्रुप फोटो फक्त आम्ही काढला, तुम्हाला इथे दिसत असेल तेवढाच, पण बाकी काही शूट करायला मिळालं नाही। मंदिर आतून खरंच 1 नंबर आहे आणि हा माझा 3रा ज्योतिर्लिंग आहे। पहिला मी केलेला त्र्यंबकेश्वर, दुसरं मी केदारनाथ जी तुम्ही सिरीज बघितली, आणि 3रं माझा आहे कृष्णेश्वर। तर आता इथूनच पुढे थोडेफार काही मंदिर आहेत ते आता एक्सप्लोअर करू। आता बघू आता इथे कोणकोणते मंदिर आहेत आणि बघण्यासारखं खूप आहे। जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खूप काही इथे बघण्यासारखं मिळेल। तर चला आता एक गोष्टी एक्सप्लोअर करूया। मंदिरापासून काहीतरी 2 मिनिटं अंतरावर चालत आलात ना की तुम्हाला शहाजीराजे भोसले यांचं स्मारक दिसेल। तिथे आतमध्ये आता स्मारक आहे।
शहाजी राजांचा जन्म मालोजीराजे भोसले यांच्या पत्नी उमाबाई यांच्या पोटी वेरूळ इथे 18 मार्च 1594 साली झाला. कालांतराने जसजसे शहाजीराजे मोठे होत गेले तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. पुढे शहाजी महाराज यांचा विवाह डिसेंबर इसवी सन 1605 मध्ये सिंदखेडचे राजे लघुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याशी झाला आणि त्यानंतर जन्म झाला ते बाळशिवबाचा म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता हे जे तुम्ही माझ्या समोर बघताय ना, हे आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड. ह्याची सुद्धा एक पौराणिक कथा आहे, ह्याची सुद्धा एक माहिती आहे, ती आता आपण जाणून घेऊ. महादेव ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात इथे का स्थापित झाले याची कहाणी या शिवालय तीर्थकुंडावरून आपल्याला समजते. भगवान शंकराची कृष्णा नावाची एक शिवभक्त होती. ती दररोज 101 शिवलिंग आपल्या हाताने बनवून त्यांची पूजा करून या कुंडात विसर्जित करायची. याच घृष्माची एक मोठी बहीण सुद्धा होती. तिला घृष्माविरुद्ध द्वेष होता, यामुळे तिने घृष्माच्या मोठ्या मुलाला मारून या कुंडात टाकले. मुलाची बातमी ऐकून घृष्माला चहूबाजूंनी आक्रोश झाला, पण दररोज प्रमाणे घृष्मा ही शिवलिंग बनवून शांत मनाने महादेवाची पूजा करत राहिली. आणि जेव्हा ती या तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला जातच होती तेव्हा तिला तिचा मुलगा त्याच तलावातून जिवंत बाहेर येताना दिसला आणि त्याच वेळी महादेवांनी सुद्धा घृष्माला दर्शन दिले. परंतु ते तिच्या मोठ्या बहिणीवर प्रचंड क्रोधित होते. पण घृष्माने तिच्या बहिणीला माफी द्यावी अशी महादेवांकडे विनंती केली. घृष्माच्या या स्वभावाने प्रसन्न होऊन महादेवांनी तिला आपल्यासाठी वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने महादेवाला लोककल्याणासाठी आपण या जागी राहावे अशी विनंती केली. घृष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. आता कुंडांचं दर्शन झाल्यानंतर काहीतरी 15 ते 20 मिनिटं अंतरावरच ना एक शिवपिंडी प्रमाणे दिसणारं एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे काहीतरी विश्वकर्मा मंदिर. तर आता तिथेच जातोय आणि एवढा कडाक्याचा ऊन आहे ना, आई शपथ हालत खराब झाली आहे. तर आता येईल 1-2 मिनिटांमध्ये. तर तुम्ही तो सुद्धा मंदिर बघा, मस्त आहे मंदिर. हे बघा, तिथे जायचं आपल्याला. या विश्वकर्मा मंदिराच्या बाजूलाच असलेल्या या महादेवाच्या मंदिरात जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन होतील, ज्यामध्ये तुम्हाला समोर दिसत आहे मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, रामेश्वर जे आता आम्ही केलं, घृष्णेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, विश्वेश्वर, केदारनाथ माझं झालेलं आहे, नागेश्वर आणि इथे समोर जे आहे ते आहे सोमनाथ. तर मित्रांनो, आता ही मी व्हिडिओ इथेच एंड करतो कारण माझं घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तसंच माझं ते कुंड बघून झालेलं आहे. त्यासोबतच अजून एक मंदिर मी तुम्हाला दाखवलं, विश्वकर्मा मंदिराच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर, ते सुद्धा माझं बघून झालेलं आहे. तर ही व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे म्हटल्यानंतर इथे कैलास टेम्पल किंवा कैलास मंदिर हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि त्याच्यासोबतच एक देवगिरी किल्ला हे सुद्धा मी इथे आल्यावर एक्सप्लोर करणार, हे सुद्धा मी करणार आहे. हे तुम्हाला या व्हिडिओच्या नंतरच्या भागात तुम्हाला बघायला भेटेल. तर तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.